पुण्याच्या नैऋत्येला साधारणतः 25 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा सिंहगड किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवरती पसरलेल्या भुरेश्वराच्या रांगेवरती हा गड आहे. 2 पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. गाडी गडाच्या दरवाजापर्यंत जाते. तानाजी मालुसरे व उदयभान राठोड यांच्यात झालेल्या 1670च्या लढाईमुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जय शिवराय मित्रांनो, मी जया मोरे तुमची होस्ट. मी स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत सिंहगडला. तर पुण्यापासून हा किल्ला 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर हा किल्ला तानाजी मालुसरेंसाठी आणि सिंह या शब्दासाठी फारच प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पुण्याला किल्ला घ्यायचा ठरवला होता त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी हा किल्ला लढवय्यापणाने घेतला आणि म्हणूनच त्यांनी एक वाक्य म्हणणार आहे की गड आला पण सिंह गेला, म्हणून या गडाला नाव पडलं सिंहगड. मुळात तर या गडाचं नाव आहे कोंढाणा किल्ला. तर तुम्हाला माझ्यासोबत हा किल्ला पाहायला नक्कीच आवडेल. तर बघूयात हा किल्ला कसा आहे. तर आपण केली एक गाडी पार्क इथे आणि समोर जायचं आपल्याला चालत. पण इतकं धुकं आहे की काहीच दिसत नाही. आता माझी अपेक्षा आहे की थोड्या वेळात धुकं कमी होईल आणि तुम्हाला आणि मला काहीतरी दिसेल. नाहीतर मी तुम्हाला हे धुक्यात फिरून फिरून दाखवणार हे काय आहे ते. आणि कार्यकर्ते टकूचं बिकूचं घालून रेडी आहे. कार्यकर्ते काय झालं? थंडी लागत नाही की होया? ह्या पोरांनी 4 वाजता मी उठलेली आहे. ह्या पोरामुळे मी इथं 10 वाजता पोहोचली आहे. मित्रांनो, हा कडावरनं तुटला आणि खाली पडला आणि खाली गेरू असेल काय आहेच. गेरूमुळे हे बघा मित्रांनो असं होतं. हे दिसतंय हा लाल गेरू आहे. याच्यामुळे पूर्ण म्हणजे किती आतपर्यंत गेलंय ना त्याचं गणित नाही. इतक्या आतपर्यंत डोंगर नाही का हे झालाय, पोखरला गेला म्हणजे हा कडा कधीही वरनं खाली येऊ शकतो. तर मित्रांनो, आपण इकडनं आलो तर इकडं गाडी पार्किंगला जागा आहे आणि दुसरा रस्ता आहे बघा इकडनं गावात खालनं येतो. हा तो रस्ता आहे जो इथे येतो आणि इकडनं वरती पायऱ्यांची वाट लागते आपल्याला. हा आहे पहिला दरवाजा. याला पुणे दरवाजा असं पण म्हणतात. हे अजून चालत मला वाटलं का ना चाललं रे, याला काय अर्थ आहे? ओके, वरती पोस्ट करता का फक्त? हा दरवाजा पाहू शकता. पहिल्या काळामधला नाही, हा जुना नाही आहे दरवाजा, आत्ताचा रिसेंट टाकलेला दरवाजा आहे. कारण त्या लोखंडी पट्ट्या वगैरे इथं ठोकलेल्या दिसतात आपल्याला. जुना जो दरवाजा होता त्याच्या त्या आडण्यावरती दिसतात बघा तुम्हाला, दोन्ही साईडने दिसते. 1670 मध्ये वरती माहिती लिहिली आहे की इथं काय काय आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर पहिला दरवाजा आपण कव्हर केला. वरती आपण चालत आलो ना की आपल्याला हे मॅप पाहायला मिळतं. तर आपल्याला जे काही पाहायचं आहे तर या मॅपचा तुम्ही फोटो काढला तर तुम्हाला सगळं काही बघायला मिळू शकतो. कारण आपल्याला वरती आल्यावरती प्रश्न असतो कुठं काय बघायचं आहे. सर कधी पण कडकोटांवरती याल तर ज्यावेळेस नाही का या पद्धतीचे नकाशे असतात त्याचा फोटो काढायचा आणि ती ठिकाणं पाहायची. तर हा आहे दुसरा दरवाजा. तर याला पुणे दरवाजा 2 असं पण म्हणतात. मागच्या दरवाजाला आपल्याला दार लावलेलं बघितलं आपण, पण इथं ते नाही आहे, खुणा असतील. हे बघा इथे दरवाजा होता, त्या कडा दिसत तुम्हाला वरच्या, आणि हा ओंडका लावायची जागा दोन्ही बाजूने. तर मित्रांनो, समोर दिसतोय हा तिसरा दरवाजा आहे. जसं तिसऱ्या दरवाजाच्या आतमध्ये येतो तर आपल्याला ह्या देवड्या पाहायला मिळतात सैनिकासाठीच्या. इकडे एक आहे आणि या बाजूला एक आहे. वरचं तिथं ढासळलेलं आहे. पुन्हा त्यांनी तिथे ऐतिहासिक स्ट्रक्चर उभं केलं. तर मित्रांनो, 2 रस्ते आहेत. हा समोर जातोय तो पुढे घोड्यांच्या पागाकडे आणि हा दुसरा रस्ता जातोय तो तोफखान्याकडे. तर सगळ्यात पहिला आपण तोफखाना कव्हर करणार आहोत. समोर आपल्याला तोफखाना पाहायला मिळतो. इथं जवळपास 3 युद्ध झाले. म्हणजे
1660ला, 1662ला आणि 1665ला या किल्ल्यांवरती झालेलं तोफखान्याची जागा आहे. आणि आजही बांधकाम एकदम सुव्यवस्थित स्थितीत आहे. वरती थोडी तोडफोड झाली आहे पण ओके. समोरच्या बाजूने तिकडनं पायऱ्या आहेत पलीकडे जाण्यासाठी. तोफखाना कव्हर करून इकडनं खाली चाललं. त्या बाजूने जाऊन आपण राजाराम महाराजांची समाधी पाहणार आहोत आणि किल्ला थोडा उलटा फिरणार आहोत. म्हणजे नॉर्मली या साईडनी लोक येत नाहीत. आपण इकडनं जाऊ. इकडनं गर्दी कमी. समोर पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. थोडं स्लिपरी आहे. एवढं ते मॅनेज आपण करू शकतो. हा तंगडी फिंगडी सांभाळ घे भाऊ. अरे तुला किल्ला कसा वाटला? चांगला. बघायला सुरुवात केली ना तुला चांगला कसा वाटायला लागला? अब कैसे चढ़ेगा शेर? ओए मेरे शेर ऊपर कैसे चढ़ेगा? ये मेरा छोटा शेर. इकडनं जायचं इकडनं आणि मग जायचं आपण इकडच्या पायऱ्यांनी. असं डोंगर बघून घाबरायचं नसते. जरा विचार करायचा कुठनं चढायला लागतंय. गरीबों का मॉल कौन सा है? वो पुणे में बाजार रहता, क्या बोलते हैं उसको? मी मॉल विचारला. गरीबों का मॉल. पहली बार शूज तो भी नहीं गरीबों का है. शूज मेरा गरीबों का नाही है. जय ट्रॅकर वरती म्हटलं माझ्या बहिणीचा चॅनल आहे तिकडे सबस्क्राईब करा. करा असं सांगितलं मी तिकडं आणि तू इकडे बरोबर करत ती. ते जय ब्लॉग सांगायचंय, ट्रेकर नाही सांगायचं. आपण चॅनलचं नाव चेंज करू. सांगून आलो सपकरा पत्ता करा काय ते करून टाका म्हणून आणि तुम्ही असं करताय. महत्त्वाच्या प्रश्नावरती इथं आहोत आम्ही. इकडे खाली प्रश्न असा आहे की मी हा शूज खरेदी केला. बर तर हा कुठं खरेदी केला असा प्रश्न नाही का पडला तुला? दुकानात. म्हणूनच तू माझा बोलस. हाँ ये किधर से खरीदा? तो मैंने उसको बताया कि गरीबों के मॉल से खरीदा. तो गरीबों का मॉल कौन सा है? डीमार्ट. दोनच मला ओके बरोबर दिलं का? झुडिओ स्टुडिओ आणि गरिबांचाच मॉल आहे माहिती आहे. आणखीन एक आहे कोणता? गरीबों का मॉल. ट्रेंड हा पण थोडा ते आहे जरा लायकी आहे त्याला थोडी. लाईक किती येते? स्टुडिओची 5 लायकी गेलेली आहे. एकदम मिडल क्लास लोकांच्या एरियामध्ये असतात त्यांचे स्टोर. गरीबों का मॉल से खरीदा. आवर्जून सांगते काय काढते उगाच ताट. इकडून पाहायचं तिकडे. ओ माय गॉड बाई कसलं मोठं इन्व्हेन्शन हे. म्हणून तिकडे दिसतायत. तुला माहिती आहे का 4 वाजल्यापासून 10 वाजूपर्यंत तुमची हंजी केली आहे मी यावं म्हणून. माहिती ते का? माहिती ते का? ह्या माणसानी पायऱ्या दाखवल्या मला. हो मग आम्ही एवढं सगळं नाही तर काय दिसतंय. हाय गाईस. Hi guys, my name is Anurag Sarangandale. Jaya द ब्लॉग Vlog या आमच्या चॅनलला या आमच्या चॅनलला हे आमच्या आत्तूच्या चॅनलला या आमच्या आत्तूच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पूर्ण लाईक आणि सबस्क्राईब. सबा करा बरा करा. तर मित्रांनो इथं नाही का तोफ आहे आणि तोफावरची डिझाईन पाहू शकतो. बॅक साईड क्लोज केली आणि मस्त आत्ता गाडीवरती वगैरे ठेवली. पहिले हा तोफा सगळा खाली होता. म्हणजे मी पिक्चर बघितला होता तानुजी मालुसरेचा, तर त्याच्यात त्यांनी ते नागिन आणली होती. ती हीच का मला माहीत नाही. इथं काही बोर्ड वगैरे लावलेले नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटद्वारा कळवा, कारण तर खरंच खूप मोठी तोफ. मोरधारी गावातील मारुती मंदिराच्या पुढील वाटाघाट पडून होती. गडावर सध्या असलेल्या तोफांपैकी हे एक मोठी तोफ. पूर्ण जिंकून लागली 2 दिवसाची लढाई. उत्तर दक्षिण आणि बाजूंनी लोक तोफांचे मोर्चे बांधले आणि 3678 गोळ्यांचा मारा घाला. शेवटी 1 मार्च 1718 रोजी मराठी सैन्य शरणागती झाले. तर हा आहे टिळकांचा वाडा. पूर्ण वाड्याची फूट झाली. 2 तोफा ठेवल्यात बाजूला आणि त्यांची खुर्ची असेल
त्यांच्या काळातली पूर्ण खाली पडला. पण आतमध्ये आपण वाकून जाऊ. आतमध्ये पूर्ण वाडा पडला. आतमध्ये थोडं जपून जावं लागेल कारण तर जंगली प्राणी वगैरे आतमध्ये असू शकतं. पूर्ण वाडा पडला आहे. इथे एक रूम आहे आणि पलीकडच्या साईडला बाहेरच्या बाजूला ओसरी म्हणतात आहे ओसरी. तर या साईडने तुम्हाला दरवाजे सगळा तुम्हाला वाडा दिसतो. तर हा आहे टिळकांचा वाडा. दोन्ही बाजूला 2 तोफ ठेवलेल्या आहेत. आतमध्ये जायला रस्ता आहे पण पूर्ण वाडा आतनं बंद आहे. तर मित्रांनो म्हणजे मी या लोकांना का बोलून आणलंय किंवा का घेऊन आलंय तर त्याचं हे रिझन आहे. ह्या कार्ट्यांनी सगळ्या कार्ट्यांनी मला सांगितलं तू टिळकांचा वाडा आहे आणि मी बिचारी गरीब म्हणलं का असं मग असं काय कंटेंट केलं शूटला काय माहिती आम्हाला खूप वाईट वाटलं तो वाडा पाहून. आम्हाला वाटलं तो टिळक वाडा आहे आणि आम्ही खूप सारा भाषण पण केलं की हा वाडा नीट केला पाहिजे. त्यासाठी काही कॉन्ट्रीब्युशन लागलं तर आम्ही पण करू. तुम्ही गव्हर्नमेंट एवढं टॅक्स घेता आमच्याकडनं 100 रुपये कमवले तर 18% GST घेता, 30-32% आमचा इन्कम टॅक्स घेता, रोड टॅक्स घेता, कसले टॅक्स घेता. मग साधे वाडे नीट करता येत नाही का, किल्ले नीट ठेवता येत नाही का असं मी खणून सांगितलं आणि मग मला दणदणून कळालं इकडे टिळक वाडा दुसराच आहे. म्हणून मी यांना घेऊन येते फुल एंटरटेनमेंट. आणि हा आहे टिळकांचा वाडा. पण जी वास्तू मी पाहिली तिथे ती वास्तू अतिशय सुंदर होती. पडवी जुन्या पद्धतीची घरं म्हणजे खरंच फार सुंदर वाडा होता. ज्यांचा कोणाचा होता टिळकांच्या शेजाऱ्यांचा वाडा होता. ते पण ऐतिहासिक पुरुष होते. त्यांचा काय वाडा पडून दिला तुम्ही ते मला आवडलेलं नाही. आणि जसं गडावरती आपण आलो तर या पद्धतीचं पाडले ती बांधकामं. लोकांनी इथं वरती येऊन हॉटेल्स वगैरे बांधले होते. अतिक्रमण केलं होतं ते अतिक्रमण ओके. तर आपण चाललो आहोत राजाराम महाराजांच्या समाधीकडे. मित्रांनो ही आहे राजाराम महाराजांची समाधी. तर वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी राजाराम महाराजांनी देह ठेवला तो इथे. कारण तर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर ज्यावेळेस येसुरायांनी साहेबांनी त्यांना तिकडनं पळवलं तर म्हणजे पळवून लावलं ताराराणी साहेबांना आणि राजाराम महाराजांना. तर त्याच्यानंतर ते इथे आले होते. 1-2 किल्ले फिरले होते ते पण इथे आले होते. ते सातत्याने आजारी असायचे म्हणून ताराराणी साहेबांनी पूर्ण राज्यकारभार पाहिला आणि इथेच त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी त्यांचा देह ठेवला. दोन्ही बाजूला आपल्याला नाही का पाण्याचे टाकी दिसत आहे. ही समोर जे तुम्हाला दिसतंय हे सरदार हरजी ढमढेरे यांचं निवासस्थान आहे. वाड्यापासून समोर अशा वरती पायऱ्या आहेत आपल्याला जायला. परत जाण्याची काही तिकडे गरज नाही. त्या बाजूने आपण आलो होतो. तर मित्रांनो जिथं आपण चाललो तर इथं तानाजी मालुसरेंनी त्यांचा हात गमावला होता. म्हणजे इथं त्यांचा हात तुटला होता. तानाजी मालुसरे यांचा हात तुटला तीही जागा. उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यात लढाई सुरू असताना उदयभानाच्या वारामुळे तानाजी मालुसरेंची ढाल तुटली पण ते मागे सरकले नाहीत तर हाताला शेला गुंडाळून त्यांनी त्याच्यावरती तलवारीचे वार घेतले. तर असे लोक आणि असे सैनिक माझ्या राजांच्या याच्यामध्ये होते म्हणून तर स्वराज्य स्थापन झालं. प्रचंड सैनिक वरती आलेले आहेत उद्याच्या फ्लॅग होस्टिंगसाठी. आणि अशा पद्धतीच्या किल्ल्यांना आणि मला असं वाटतं की फक्त याच किल्ल्यांवरती नाही तर प्रत्येक किल्ल्यावरती फ्लॅग होस्टिंग व्हायला पाहिजे. नक्कीच नाही का हे किल्ले स्वातंत्र्याचं प्रतीक आहेत. फक्त देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला पण जे काही मराठ्यांनी करून दाखवलं त्यासाठी राजांना आणि त्या सर्व वीर सैनिकांना मानाचा मुजरा. तर मित्रांनो समोर आल्यावर आपल्याला एक तळं पाहायला मिळतं. खूप मोठा आहे. काय चाललंय हा? तर मित्रांनो आपण तलाव बघून पुढे आलो तर मग आपल्याला हा कलावंती बुरुज लागतो. समोर सायनबोर्ड होते. वाऱ्याचा फ्लो इतका जास्ती आहे की बोट सगळे उडून गेलेत.
सगळे प्रश्न करायला तुला आता कसं काय पिशवी का पिशवी पाहिजे. आणि तू काय म्हटला रे? कशाचं? काय मला ना ऐकायला नाही आलं. नारळाचं झाड. नारळ नाहीये, किडी आहे किडी. कर्दळी म्हणतात त्याला, कर्दळी ना केळ आहे ना नारळ आहे. भाऊ गोंधळे भाऊ, ते कर्दळ काय आलं म्हणते तू? जाऊ दे ना, कशाला आता मम्मी बोला तो फिर कहते हो अपमान हो गया, फिर बोल दिया मैंने, अब नहीं बोलना है मुझे. नाही पण धुक्यात दिसले ना सन रे, त्याला म्हटलं होतं शर्ट काढून टाक, तेवढीच बॉडी दाखवत गेला असता. लगीन करायचं तिची आई मागे लागली आहे. काय हो, तुझं काय नाही करायचं लगीन, मी नाव विषय बंद अयो पुरी पटवतो म्हणतो की नाही का, पुरीचं नाव पण नको काढू. ए मला सांगा रे याचं काहीतरी. काही म्हणते ते जोडा लागले काय बरं. लेकाचं लग्न केलं पाहिजे म्हणून पोरगी द्या, पण लेकाने शोधली म्हणून फोटो दाखवा. त्याच्याच मोबाईल वरती जाऊन तुम्ही मला फोटो दाखवा. तुम्ही पाठायचं काहीच नाही एवढंच काय पण असे आपण माहित नाही का उगाच काय पण असे दोन शब्द बोलत तरी म्हणायचो काहीतरी करतात ते चालू आहे असं काहीतरी. ऑफिस मधली नाहीये पण ऑफिसला येते असं आम्हाला कळलं. तुझं काय लय पुरी आहे त्याच्यात वर्गामध्ये. होय इकडे इकडे त्या परीसाठी काय काय नाव तुम्हाला सांग. नाव सांग, पोरीचं नाव सांग. अच्छा सांग. क्लासमेट नाही सांगणार. ए याला उतरून टाका, यातून टाका. गर्लफ्रेंड आहे कशा मला म्हटलं ना बरं अर्ध्या शाळेत अर्ध्या क्लास मध्ये. प्रेम तुझं काय रे मला? त्याचा वर्ग उरकून टाका म्हणजे माझ्या जीवाला सुकला. बोलो तुझं काय देखील. शेवटी मामा इकडे मला सांग, मेरा कुछ तो रोल है तो तुम्हाला रोल आहे उनके पीछे खड़ा रहना. एक दोन आहेत का फक्त? सांगून टाका आता कशाला ठेवते लपून. काय जाऊ दे सांग. प्रदीपला सांगितलं सांग. प्रदीपला जे सांगितलं ते सांग. मला जे सांगितलं ते सांगलं कधी काय साहेब. हा तो असं का? सांग बाबा. एक्सप्रेशन नाही मग खरं खरं लास्ट तर ही आहे तानाजी मालुसरांची समाधी स्थळ. तर समोर आपल्याला दिसतंय अमृतेश्वर मंदिर. पडा पडा जय बाप्पाच्या पाया पडा. ओके गुड गर्ल. तुझं नाव काय आहे? अधिका. अधिका सो स्वीट. आवडला का तुला किल्ला? आवडला बा. छान आहे का किल्ला? छान आहे. पाण्यात धुवायला नाही पाणी इथं बाळा. पाणी नाही इथं. हा माझं पण ही कसली तरी समाधी आहेत. समोर हे पावलं दिसत आहेत.
तर मित्रांनो, समोर जो दिसतोय ना तो देवटाका आहे. तर ह्या गडकोटावरती जे काही पिण्याचं पाणी आहे ते ह्या देवटाक्यातनं घेतलं जातं. पूर्ण कवर आहे हा टाका. आणि हा दिसतोय, आणि कचरा पडू नये म्हणून असं नाही का पत्र वित्र टाकलेलं. तिकडनं पाणी खाली पडतं आणि समोरच्या डोरमधनं तुम्ही पहिला तिथं शिड्या होत्या त्या बाजूला, त्या तुटल्यात आणि हे पाणी बघू शकता, अतिशय स्वच्छ पाणी. आणि आज म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला जर पाणी पिण्याचा विषय असेल तर तुम्ही इथं येऊन पाणी पिऊ शकता. माझ्या बाजूला इथे आहे मारुतीचं मंदिर. आणि व्यवस्थित नाही बघितलं. Look at me. Gloria, what is this? ह्याची टोपी आहे लोकांची. त्याची फाडलेली आहे. आणि का का काढलीस त्याची टोपी? माझे केस ओले होते. केस होते. आता लेकराचे नव्हते का होत? नाही, तो वापरत नव्हता. वापरत नव्हतं. तू किती लहान लेकरू आहेस माझं. ए धर रे तुझी टोपी. हा, लावते तिकीट. मला पण ऑफिस वाला नाश्ता गिफ्ट करून दिलाय. अरे जादू म्हणून असं झालं. झालं आगाऊपणा करायचा. उलट्या बाजूत ऐकलं उलट तोंड झालं काय. चला आहे ना आम्ही आहे ना, आम्ही जातोय. दे वरून टाकून टाक 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 फेक खाली. रडला आता, रडला. यार काय झालं जादू? तुला साईडने काय स्पायडरमॅन बन काय येतो. तुम्ही दोघांनी पटकन सॉरी म्हणायचं नाही तर लय मार खासान आता. सॉरी माफ करे. भैया मेरे मुंह से निकल. आपण चाललोय झुंजार बुर्जाकडे आणि तिथेच आहे उदयभानाची समाधी. आता समाधी अगोदर येते की बुरुज अगोदर येतो हे काय माहिती नाही मला. तो जाकर देखते. इथून पुढे आपण चाललोय झुंजार बुरुजाकडे आणि हा आहे झुंजार बुरुज. तर आपण आलो कल्याण दरवाजाकडे. सध्या तर गडाची अवस्था बिकट आहे आणि दरवाजाची पूर्ण पडझड झाली आहे. इथं पण 2 दरवाजे आहेत. हा आहे पहिला दरवाजा किंवा वरती खालनं जर आलात तर हा दुसरा दरवाजा असेल. समोर ही जी दिसते ही सैनिकासाठीची देवडी आहे. बऱ्यापैकी मोठी आहे. हा बुरुज तुम्ही बघू शकता. फार भक्कम बुरुज आहे. तर ह्याला 2 दरवाजे आहेत. हा आहे कल्याण दरवाजा 1 आणि दुसरा खाली आहे. तर हा दुसरा दरवाजा. इथं पण एक देवडी आणि हा कल्याण मार्ग येतो. ह्याला कल्याण दरवाजा म्हणतात. ही पायरीचीच वाट आहे. हे पहा, या पायरी मार्गाने हा खाली जातो. पायऱ्या आहेत ह्या. हा पहिला दरवाजा आहे आणि तो आहे तो दुसरा दरवाजा. आणि इकडनं ही पूर्ण वाट उतरून खाली समोर गावामध्ये जाते. तर ह्या पायऱ्यांची वाट आहे आणि पूर्ण पायऱ्या खाली उतरून जातात. तर मित्रांनो, समोर जे दिसते ती घोड्याची पागा आहे. आता घोड्याची पागा म्हणजे काय तर घोडे बांधण्याची जागा. ही आहे घोड्याची पागा. हाईट बघितली तर घोडे मावू शकतात अशी हाईट आहे याची. इथं जर बघितलं तर हे पाण्याचे टाके तुम्हाला दिसते. खूप मोठा, प्रचंड मोठा आहे. या बाजूला सुद्धा इथे मोठ्या मोठ्या पाण्याचे टाके आहेत. तोफखान्याच्याच उजव्या बाजूला आहे, सॉरी डाव्या बाजूला आहे हा घोड्यांचा पागा. आणि मग इथनं पुढे तुम्हाला विविध वास्तू पाहायला मिळते. अतिशय सुंदर वास्तू आहे. हे बघू शकता तुम्ही. घोड्याच्या पाग्याच्या शेजारी डाव्या बाजूला एक बांधकामाचं स्ट्रक्चर आहे आणि मी तुम्हाला आतमध्ये जाऊन हे बांधकामाचं स्ट्रक्चर दाखवते. आणि हे जुन्या कालखंडातलं बांधकाम आहे.
तर ही एक रूम आहे, डबल रूम असल्यासारखी आहे. तिकडे एक आहे, इकडे एक आहे. मी खूप वेळेस आले या किल्ल्याला, पण आजपर्यंत कधीही सिंहगड मी पण एक्सप्लोअर एवढा जास्ती केलेला नाही. एवढ्या आतमध्ये मी घोड्यांचा पागा बघूनच तिकडनं बाहेर पडले होते. तर इथं पाण्याचा टाका आहे, इथे एक पाण्याचा टाका आहे, त्याच्या शेजारी हा इथे एक पाण्याचा टाका आहे, इथे एक पाण्याचा टाका आहे, समोर रेलिंग आहे, वरती जाता येतं. आणि हा दरवाजा क्रमांक 3 जो वरती आला तो तोफखाना, आणि पलीकडे होती ती घोड्याची पागा. तर हा आहे दुसरा दरवाजा. आणि डाव्या बाजूला सुद्धा एक रस्ता जातो, आपण डाव्या बाजूने जाणार आहोत. माहीत नाही काय, एक छोटा दरवाजा आपल्याला आतमध्ये यायला. तर इथे पडक्या अवस्थेत एक बुरुज आहे आणि हे पार्किंग झोन. तर हा पण एक बुरुजच आहे, पण बुरुज पूर्ण तुटला आहे. त्या साईडला काही बुरुजाचे स्ट्रक्चर्स दिसतात. या बाजूला पुन्हा एक पाण्याचा टाका आहे, खोदलेला पाण्याचा टाका, पायऱ्या आहेत त्याला आणि बऱ्यापैकी मोठा आहे. इकडे तसंच खोदलेला पाण्याचा टाका आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे मला कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर अशाच नवीन नवीन ॲडव्हेंचरसाठी माझ्या चॅनलवरती येत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.